नागपुरात जाऊया। थोड्याच वेळात नागपूरमध्येही मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 12 नगरपंचायती आणि 15 नगरपरिषदांचे निकाल आज हाती येतील। नागपूर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पडायला लागली। दरम्यान नागपुरातून मतमोजणीची अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। थोड्याच वेळात जे आहे मतमोजणीला खरं तर सुरुवात होणार आहे। विदर्भातील 100 नगराध्यक्ष जे आहे ते आज कोण होणार आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे। गेल्या 19 दिवसांपासून ईव्हीएम जे आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये कैद आहे आणि या सगळ्या परिस्थितीनंतर आज मतमोजणी होत आहे। खरं तर कोर्टाच्या निकालामुळे ही मतमोजणी जी आहे ते 19 दिवस लांबल्यामुळे जो आहे अनेक उमेदवारांचं जे आहे चिंता लागली होती की कशा पद्धतीने निकाल येईल। या सगळ्याच्या नंतर आता प्रतीक्षेनंतर आज तो निकाल येणार आहे। विदर्भातील 100 नगराध्यक्ष जे आहे ते आज निवडले जाणार आहे। खरं तुम्ही आता बेसा पिंपळा या ठिकाणी आणि मतमोजणीची जी तयारी आहे ती आपल्याला प्रत्यक्ष दृश्यांमध्ये पाहायला मिळते कशा पद्धतीने झालेली आहे। स्ट्रॉंग रूमच्या बिलकुल आतमधल्या खरं तर बाजूने जे आहे त्या स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर येतील आणि तिथंच मतमोजणी आहे ती केल्या जाईल आणि बाहेरच्या बाजूने जे आहे ते त्या प्रतिनिधी जे असतील राजकीय पक्षाचे ते असतील आणि या सगळ्यांचा निकाल जो आहे तो हळूहळू यायला स्पष्ट होईल। खरं तर 10 वाजता ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये बऱ्यापैकी चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।